या ठिकाणी 2 वार झालेले होते, परंतु आपल्या अथक प्रयत्नाने आपला हा बगीरा आपल्यासोबत सुखरूप आहे। या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये या ज्या काही गोमाता येत आहेत, या गोमातेच्या संरक्षणाकरिता आपण 2 श्वान या ठिकाणी आपण हरियाणा आणि हिमाचल प्रदेश उना या ठिकाणाहून मागवलेले आहेत। त्यापैकी ही आहे आपली हसीना, आणि या हसीना सोबतच आपण बगीरा नावाचा एक बुली कुत्ता, पाकिस्तानी बुली कुत्ता नावाचा एक ब्रीड आपण या ठिकाणी आणलेला आहे। आणि या पावसाळ्याच्या 2-4 दिवसामध्ये रात्रीच्या वेळेला आपल्या या गोशाळेवर काही धर्मद्रोह्यांनी, समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असावा असा आमचा संशय आहे। कारण आपल्या बगीराच्या मानेवरती 2 वार झालेले आढळून आले, आणि ते वार इतके खोलवर झालेले होते की आपला बगीरा 2 ते 4 दिवस त्याला अक्षरशः गोळ्या, मलम आणि इंजेक्शनवर त्याची पूर्ण काळजी घेण्यात आली। आता तो या ठिकाणी आपल्याला कुठेतरी उभा राहून चालता फिरताना दिसून येत आहे। आपण ज्या वेळेला या गोशाळेच्या भोवताली फेरी मारली त्यावेळेला आपल्याला असं दिसून आलं की काही पावलांचे ठसे, पायाच्या बुटाचे ठसे आपल्याला आढळून आले, आणि त्या ठिकाणी आपल्या बगीराने त्या समाजकंटकावर केलेला हल्ला आणि त्यांची ती जे काही झटपट होती ते या ठिकाणी आपल्याला दिसून आली। त्यामुळे आमचा असा संशय आहे की आपल्या गोशाळेवर या समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आपल्या बगीराच्या या मानेवर ते आपण निशाण किंवा ते खुणा आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे पहा, हा आपला बगीरा, आणि आपल्या या बगीराच्या या मानेवर अशा पद्धतीने झालेला हा हल्ला। या ठिकाणी 2 वार झालेले होते, परंतु आपल्या अथक प्रयत्नाने आपला हा बगीरा आपल्यासोबत सुखरूप आहे।